श्री स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुमचेही काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ आपला गुरुवारच्या उद्यापनाचा आहे। आज माझे 11 गुरुवार संपले, म्हणजे आज 11 गुरुवारचं उद्यापन झालं माझं। तर त्याच्याविषयीच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। मला बऱ्याच कमेंट्स आल्या ताई की 11 गुरुवारचं उद्यापन कसं करायचं, त्याच्यासाठी काय काय करायचं आणि कोणाला जेव घालायचं। जर आमच्याकडे जर म्हणजे जर सुवासिनी नसेल किंवा जर जोडपं नसेल, जेवायलाच कोणी नसतील, मुलं नसतील तर काय करायचं। तर या सर्व प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। मी 3 महिन्यापूर्वी मी 11 गुरुवार सुरू केले होते। तर आज नोव्हेंबरमध्ये मी सुरू केलेले होते आणि आज माझा शेवटचा गुरुवार होता। 11 गुरुवार माझे पूर्ण झाले आणि त्याचं मी आज आत्ता उद्यापन केलं। तर मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावा हा व्हिडिओ, की जेणेकरून तुमच्या पण 11 गुरुवारचे जे काही व्रत असतील त्याचे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। तर मी कशा पद्धतीने केले 11 गुरुवार, तर मी पहिल्यांदा 11 गुरुवार सुरू करायच्या अगोदर संकल्प केला स्वामींना। तुमच्या शेजारी जर स्वामींचं केंद्र, मठ किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तरीही चालेल। तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ, अगरबत्ती, खडीसाखर आणि फूल घेऊन जायचं आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती स्वामींना सांगायची आणि तिथेच नारळ अर्पण करून यायचं। बस पहिल्या दिवशी संकल्प सोडला आणि तिथून पुढे 11 गुरुवार मी चालू केले। तर 11 गुरुवारमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरी राहून पहिल्या गुरुवार जिथं कराल ना तिथंच तुमचे सगळे गुरुवार झाले पाहिजेत, म्हणजे 11चे 11 गुरुवार तुमचे तिथेच झाले पाहिजेत। जर तुम्ही माहेरला करत असाल तर तुमचे 11ही गुरुवार माहेरलाच झाले पाहिजेत आणि जर सासरला करत असाल तर सासरलाच झाले पाहिजेत। तुम्ही ज्या ठिकाणी पहिली मांडणी करणार असाल, पूजा मांडणी, तिथेच तुमची 11 गुरुवारची मांडणी झाली पाहिजे, त्याच घरामध्ये। तर अतिशय सोपी आहे, अवघड असं काहीच नाही। त्याच्यासाठी फक्त एक स्वामींचा फोटो लागेल, कलश लागेल, नारळ लागेल आणि स्वामी चरित्र सारामृत, जपमाळ, अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तुम्हाला ही साधी भोळी हे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल की खूप आणि म्हणजे सोपं असं व्रत आहे हे। आणि उपवास काहींना शक्य असतो उपवास करणं तर त्यांनी उपवास करा, नसेल शक्य तर 2 टाईम खाऊन तुम्ही सेवा करू शकता। असं काही नाही आहे की तुम्ही उपवास केला तरच स्वामी तुम्हाला पावतील। तुमच्या सेवेला महत्त्व आहे, तुम्ही किती श्रद्धेने भक्तीने स्वामींची सेवा करता त्याला महत्त्व आहे। पण एक कंपल्सरी आहे की जी सेवा करायची आपल्याला तर ती झालीच पाहिजे, तरच आपल्या गुरुवारला महत्त्व आहे, तरच तो आपल्या मोजण्यात घ्यायचा। अन्यथा 11 गुरुवार आपण काय म्हणून करतो मग? जर आपल्याला स्वामींची सेवाच करायची नसेल तर मग काय करायचं? म्हणजे गुरुवार धरून तरी काय करणार ना, फक्त उपवास करून। तुम्ही एक वेळ तुम्ही उपवास धरू नका, पण स्वामींची मनापासून सेवा करा, स्वामी तुम्हाला नक्की पावतील। तर काय सेवा करायची, तर एक स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे, म्हणजे पूर्ण एक पाठ झाला पाहिजे 1 ते 21 अध्यायाचा। तर स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण वाचायचं। त्याच्यानंतर 11 माळी जप श्री स्वामी समर्थ नावाच्या करायच्या। त्याच्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा। ह्या 3 सेवा तुम्हाला दर गुरुवारी करायच्या असतात। आजही मी सेवा करूनच त्याच्यानंतर मी माझा स्वयंपाक वगैरे बनवून मग मी आत्ता सुवासिनी जे काही जोडपं होतं नवरा बायकोचं त्यांना मी जेवून घातलं। तर अशा पद्धतीने तुम्ही 11 गुरुवारची पूजा मांडणी करून सेवा करू शकता आणि सकाळी आरती करायची, संध्याकाळी आरती करायची आणि तुम्ही जे काही खाणार असाल ना त्याचा नैवेद्य दाखवायचा। आता असं काही नाही आहे की तुम्ही पंचपक्वान्न केलं पाहिजे म्हणून, तुम्ही साधी चपाती भाजी जरी ठेवली तरी पण ती स्वामींपर्यंत पोहोचते। दूध साखर ठेवा, चपाती दूध साखर ठेवा, तुम्हाला जे काही गोडधोड करता येईल ते तुम्ही ठेवू शकता। तर मी माझं सांगते की मी
माझे जेव्हा 11 गुरुवार चालू होते तेव्हा माझे गुरुचरित्राचे पारायण पण चालू होते. त्याच्यामुळे मी जे काही गुरुचरित्र पारायणाला खायचे एकच धान्य आणि जे काही भाजी असेल तोच नैवेद्य मी 11 गुरुवारच्या पूजेला ठेवायचे. असं काही नव्हतं की त्याच्यामध्येच मी वेगळं बनवायचे किंवा काय, कारण तो प्रसाद मलाच खायचा होता आणि मी पारायण करत असल्यामुळे मला एक धान्य खायचं होतं. मी बाकीचे काही भाज्या वगैरे किंवा असं गोडधोड पण वेगळं काही खाऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे जे मी पारायणाला गुरुचरित्र पारायणाच्या पोथीला नैवेद्य दाखवायचे तोच नैवेद्य मी माझ्या गुरुवारच्या रात्री गुरुवार सोडवताना तोच नैवेद्य दाखवायचे आणि आरती दोन्हीकडे पण करायची. गुरुवारची पण करायची, गुरुवारची जिथे पूजा मांडली तिथे पण स्वामींची आरती करायची आणि जिथे मी गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडली तिथे पण आरती करायची. असं माझं गुरुवारचं शेड्यूल राहायचं. आणि बघा, माझ्या 7 पारायण व्हायच्या होता माझे गुरुवार पण होऊन गेले. आणि आज तुम्हाला मी इतकं म्हणजे एवढं सांगते की या आठवड्यामध्ये माझं मंगळवारचं 14 दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं माझं उद्यापन झालं मंगळवारी ह्या. आणि आज गुरुवार आहे तर गुरुवारचं उद्यापन 11 गुरुवारचं पण उद्यापन आज झालं आणि माझं गुरुचरित्र पारायणाचा आज माझा 4था दिवस आहे. तर अशा पद्धतीने माझ्या सेवा चालू आहेत. म्हणजे मी करत नाही आहे ह्या सेवा, तर आपले स्वामी करून घेतात माझ्याकडून त्या सेवा. आपण करणारे कोणीच नाही, तो सगळं करून घेणारे आपले स्वामी आहेत हे. अशा पद्धतीने आज माझं गुरुवारच्या तुम्ही बघू शकता की मी जास्त काय असं पंचपक्वान्न बनवलेलं नव्हतं, कारण मला गुरुचरित्राचे वेळच भेटला नाही तेवढं म्हणजे जास्त पदार्थ बनवायला, खरं सांगायचं म्हटलं तर. कारण मी 4 वाजता उठलेली होती. मला गुरुचरित्राचे अध्याय वाचायचे होते आज 4थ्या दिवसाचे. मी ते अध्याय वाचले. मी 4 वाजता उठले, मी 4:30 वाजता वाचायला बसली. 4:30 ते माझे 6:30 पर्यंत आजच्या म्हणजे 4थ्या दिवसाचे अध्याय वाचून झाले. त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला. स्वयंपाक माझा 8:30 पर्यंत झाला. मग मी त्याच्यानंतर पूजा मांडणी केली, गुरुवारची पूजा मांडणी केली. पूजा मांडणी केल्याच्या नंतर मग मी सेवा केली. गुरुवारची जी सेवा असते, स्वामी चरित्र सारामृत 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र, अशा पद्धतीची मी सेवा केली. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला, आरती केली आणि आमच्या इथे एक नवरा बायको म्हणून हे 2 जण आहेत. एक जोडी जीव घालायची असती, तशा पद्धतीची मग मी जोडी जीव घातली. आणि माझ्या नशिबाने माझे घरातले म्हणजे मामा पण आलेले होते. मग असे 3 लोक झाले, त्या 3घांना पण जीव घातलं. आणि त्या जोडीचा एक छोटा मुलगा होता, तो पण त्याने पण थोडं खाल्लं. म्हणजे जेवढे तिथे होते उपलब्ध तेवढ्याला मी म्हणजे असे 3-4 जण उपलब्ध होते, त्यांना मी जीव घातलं. असं म्हणतात की 11 गुरुवारच्या उद्यापनाला 11 मुलं किंवा 11 मुली असं जीव घालायला पाहिजेत. आता आमच्या इथं 11 मुलं नव्हते कोणीच, आणि आता शाळेचे दिवस आहेत त्याच्यामुळे लहान मुलं तर कुठं भेटणार नाहीत, शाळेत गेलेले इकडे तिकडेच असतात. मग आणि मुली पण कुठं नव्हत्या. मग जोडी होती, मुलगा होता त्यांचा छोटा एक, झालं. मग मी त्यांना जीव घातलं आणि माझ्या 11 गुरुवारचं उद्यापन संतुष्ट झालं, संपूर्ण झालं. हे स्वामींनी करून घेतलं माझ्याकडून. आणि याची पण भीती होती. याचा पण तुम्हाला चमत्कार सांगते मी, की कालपर्यंत मी त्या ताईंना सांगितलेलं होतं की उद्या तुम्ही राहणार आहेत का. तर म्हणजे मी जेवणासाठी माझं उद्यापन होतं आज, त्याच्यामुळे मी कालच त्यांना सांगून ठेवलं होतं की ताई तुम्ही उद्या आहेत का, तुम्हाला जेवायला बोलवायचं आहे. तर त्या ताई म्हणायच्या की नाही, माझं गावाला जायचं ठरलेलं आहे, सकाळी चाललंय म्हणून. आणि आज सकाळी समजलं की त्या दुपारी जाणार होत्या म्हणून, म्हणजे दुपारी जाणार आहे त्या असं. मी स्वामींना तेच म्हणायचे की स्वामी, आता मी स्वयंपाक वगैरे करते, नैवेद्य दाखवते, सेवा करते, पण मला जोडी कोणीतरी पाठवा जेवायला. आणि ज्या मी ताईंना विचारलं होतं, कमीत कमी त्यांचं तरी जाण्याचं थोडासा वेळ पुढे जाऊ द्या. ज्या सकाळ जाणार होत्या ते दुपारी जाऊ द्या, की जेणेकरून मग माझं जेवण ते त्यांच्या कामाला जातील असं. आणि अगदी तसंच झालं. माझी सेवा झाली, मी आरती केली आणि त्यांना सांगितलं की ताई तुम्ही येऊ शकता का आता. तर त्या ताई म्हणल्या हो येऊ शकते, आम्हाला थोडंसं उशिरा जायचं आहे म्हणून. हा एक अनुभव खूप मोठा आहे. कारण आपली काळजी ना, मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण
एखादी गोष्ट मनापासून करतो आणि त्या गोष्टीमध्ये कसली शंका ठेवत नाही, ते सगळं स्वामींवर सोडून देतो ना, त्याची काळजी खरंच आपल्या ब्रह्मांड नायकाला असते, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना असते. त्यामुळं तुम्ही कसलीच चिंता करू नका. आता उद्यापन कसं करायचं, हे नाही भेटलं ते नाही भेटलं, जे आहेत ना त्यांना जीव घाला तुम्ही. आणि जर कुणीच नसेल तर तुम्ही सरळ मंदिरात जाऊन दान करा. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा जो सिधा लागतो ना एका टायमिंगचा, तो तुम्ही दान करा. तेही नसेल जमत तर 1 डझन केळी का होईना तुम्ही तिथे केंद्रात जाऊन द्या, मठात जाऊन द्या, कुठल्या एखाद्या दत्त मंदिरात जाऊन द्या, कुठलंही असू द्या मंदिर, तिथे तुम्ही दान करा. तुम्हाला जसं शक्य आहे ना आपल्या ऐपतीनुसार तुम्ही दान करत राहा. स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही खूप जणांना, म्हणजे तुमच्या ऐपतीपेक्षाही तुम्ही जास्त जणांना असं जेवणच हेच पंचपक्वान घाला, तेच पंचपक्वान घाला, तरच माझं उद्यापन सक्सेस म्हणजे यशस्वी होईल, असं काहीही नाही. तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जसं जमल ना तसं तुम्ही करा. फक्त त्या दिवशी उद्यापनाला काय दान झालं पाहिजे, आपल्याकडून दान झालं पाहिजे आणि आपल्या हातून कुणीतरी जीव घातलं पाहिजे. मग माझं एवढं नशीब चांगलं की माझ्या स्वतःने हाताने केलेला मी स्वयंपाक आज त्या जोडींना जीव घातला आणि स्वामींना पण नैवेद्य दाखवला. माझी इच्छा होती की माझ्या हातानेच मी स्वयंपाक केलेला म्हणजे उद्यापन करायचं आहे म्हणून त्याचं. कारण आपण सेवा करतोय तर मग आपण आपल्या आईबाबाला किंवा दुसऱ्यांना का त्रास द्यायचा. आपण स्वतःच बनवायचं आणि स्वतःच सगळं, म्हणजे आपण पूजापाठ करतोय, सेवा करतोय, तर मग आपला त्रास दुसऱ्यांना नाही झाला पाहिजे ना. मग आपणच स्वयंपाक करायचा, आपणच सेवा करायची, आपणच जीव घालायचं, संपलं. कारण तुम्ही म्हणताल की मग वेळेअभावी काय करायचं. हे बघा, आपल्या मनात इच्छा असेल ना तर स्वामी कसंही करून घेतात, कसंही, वेळेच्या आत म्हटलं तरी पण. स्वामींना अशक्य असं कुठलीच गोष्ट नाही आहे. सगळं स्वामींवर सोडून द्या तुम्ही आणि बिनधास्त सेवा करा. फक्त सेवा मनापासून करा तुम्ही. जी गुरुवारची सेवा आहे ती मनापासून करा. 11 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण होत आहेत तुमचे. 11 गुरुवार म्हणजे 11 पाठ, 11 पारायण होत आहेत स्वामीचरित्र सारामृताचे. विचार करा तर किती मोठी शक्ती असेल हे स्वामीचरित्र सारामृतामध्ये. स्वामीचरित्र सारामृत म्हणजे साक्षात स्वामींचं चरित्र तिथं आपण वाचतो की त्यात काय काय लीला घडवलेल्या स्वामींनी, काय काय अनुभव दिलेले सगुण रूपात असताना. खरंच खूप, आणि मला तर एवढं छान वाटतंय ना आज की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. काही जरी नाही ना मिळलं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी गुरुवार करत असाल किंवा एखादं व्रत करत असाल, तर ती तुमची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर तुम्ही मनात कसलीही शंका आणू नका. ती जर इच्छा पूर्ण नाही झाली तर मनाला कमीत कमी समाधान तरी वाटतं की हां, मी स्वामींची सेवा केली आहे, मी स्वामींचे 11 गुरुवार केलेत, कमीत कमी ते पूर्ण तरी करून घेतले स्वामींनी. काहींच्या याच्यामध्ये खूप अडचणी येतात की एक गुरुवार झालं की दुसऱ्या गुरुवारपर्यंत दुसरंच काहीतरी झालेलं असतं, तिसरंच काहीतरी, म्हणजे असं खूप अडचणी येतात. तसं आपले निर्विघ्नपणे तरी स्वामींनी पार पडून घेतलेत, याच्यातच आपण समाधान मानायचं. भले आपली इच्छा पूर्ण हो नाही हो, पण स्वामींची सेवा आपण करतो त्यात आपल्याला समाधान मिळतं. आणि मी माझं पर्सनली सांगते मी की खरंच माझं तसंच आहे. माझी इच्छा पूर्ण हो किंवा नाही, पण मला समाधान एवढं वाटतं ना स्वामींच्या सेवेमध्ये की ते समाधान बाजारात सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा विकत घेता येत नाही. तितकं समाधान मला सेवेत वाटतं. त्याच्यामुळे मी फळाच्या अपेक्षा न करता मी स्वामींना फक्त एवढंच म्हणते की स्वामी, मला तुम्ही आज नाही उद्या द्याल, पण तुम्ही देणार तर आहेतच. त्यामुळे तुम्हाला नेहमी नाही म्हणू शकत की स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या, मग मी गुरुवार केले म्हणून मला हेच द्या, असं काहीही नाही. तुम्ही एकदा संकल्प सोडलाय ना, मग तो स्वामींपर्यंत पोहोचलाय. मग तुम्ही सारखे प्रार्थना करायची काय गरज आहे की स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या. एक ना एक दिवस तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. आणि तुम्हाला एवढंही सांगते की तुम्ही जी सेवा करता ना त्याची परतफेड स्वामी करतात म्हणजे करतातच. स्वामी तुमच्या सेवेचं फळ स्वामी तुम्हाला देतात म्हणजे देतातच. स्वामी तुम्हाला त्यांच्याकडे काहीच ठेवत नाहीत, व्याजासकट परत करतात आपल्याला. त्याच्यामुळे आपण स्वामींवर निसंकोचपणे विश्वास ठेवायचा आणि सेवा करायची. बस आजची माहिती एवढीच होती की मला वाटलं मी तुमच्यासोबत शेअर करावं की खरंच तुम्ही जर कोणी गुरुवार करत असाल, स्वामींचे 11 गुरुवार करत असाल, तर तुम्हालाही हा व्हिडिओ बघून काही मदत होईल आणि तुमचेही प्रश्न सुटण्यास मदत होईल काही.
तर हा छोटासा अनुभव म्हणा, माहिती म्हणा, सेवा म्हणा, ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी